वेलकम बॅक टू चॅनल गाईज. बघा आम्ही आला मोहितच्या घरी आला आणि येथे बसलो टी व्ही वगैरे पाहून म्हणला म्हणजे टी व्ही आता घेतला कटिंग वगैरे करावं मग तिकडं लावला. तर सॉरी गाईज मी आणि याला 2 दिवस झालं ब्लॉग नाही टाकलं कारण की तब्येतही खराब होती आणि मी गावी नव्हतो काहून कारण तो आमच्या घराकडच्या तुम्हाला माहिती आहे बदमाश भट्ट्या त्याला दाखवलं मी काही ब्लॉगमध्ये तो त्याला निवडून होतो. त्याने बी काय केलं तुमच्या हा रिमोट होता इथे त्याने काय केलं तर नेऊन देता तो गाडीहून कुदत होता म्हणून मी शाळेत येत नाही जात म्हणा तर गेला आधी की मग नेऊन दिलो आणि वापस येवायच्या वेळेस त्याला काय केलं मा गाडीची चाबीच काढून सगळे तुला बाहेर आणलं. तर आता त्याला वापस आणावं लागला. त्याच्या पप्पा म्हणते त्याला हॉस्टेलमध्ये टाकतो म्हणते नाही तर आश्रममध्ये टाकतो म्हणते असा करतो म्हणते इकडे घुमवलं. हा येते तर नाही झोपला आहे त्याला झोपला राहू द्या. भाऊ इकडं आंघोळ धुत असाल तर मग तुम्हाला दाखवता कुठे गेलास बे. हा इकडं आंघोळ धुत आहे त्याला जाऊ द्या आंघोळ धुऊ द्या. आपण इथे बसतून थोड्या वेळ रोकाजी नायकाजी इथे बसतूजी आणि 2 दिवस ब्लॉग नाही आला त्याच्यासाठी सॉरी बोलतो जी. हो रोकाजी नायकाजी तेव्हा जास्त ट्रेंड चालून राहिली म्हणजे ट्रेंड म्हणजे त्याची व्हिडिओ 1 नंबर बनवते तो बोलते नाही होकाजी नायकाजी आम्ही येथे चाललाजी तिथे चाललाजी. आता सकाळची सुरुवात होते जी भगवंतापासून जी असं हा म्हणते म्हणून त्याच्या म्हणून पहा म्हणलं असावं चालला आम्ही तिकडे का वापस करायचं आहे. हा आपण ना गाडी याच्यासाठी बोलवला होता ब्लॉगिंगसाठी पण हा वेगळा झाला म्हणजे आपली मोठी गाडी आहे त्या गाडीच्या बिचामध्ये लावासाठी जसा आपण असं ब्लॉग बनवतो ब्लॉग तर हा दोघंही असं म्हणजे जो स्टेरिंग सांभाळते तोही दिसला पाहिजे आणि इकडे साईडला बसला पाहिजे तोही दिसला पाहिजे त्यासाठी बोलवला होता आपण. तर तो आमच्या जे दुसराच आला जो आरसेलर आहे तो आला आमच्या ह्या नाही आला विचारला. हे बघा आम्ही इकडे गेला होता कलसच्या घरी कलसला आणला तिकनाल तर मोहितच्या गाडीचा पेट्रोल वाटला ते पहा ते आता ती उतरवणार आम्हाला तिकडे आपला बाजार चौकामध्ये तिकनाला आम्ही आला इकडं पहा शाळेचं पोरगं जेवण करायला आलं होतं. शाळेचे पोरगं म्हणलो मी ना सॉरी गलती होती राहते आमची का जबान इकड तिकड जाती राहते. आम्ही पहिल्याच्या पेवानी बोलतो ना आम्हाला काही बरोबर बोलता नाही म्हणून त्यासाठी हा मोहित अजून धक्का मारत नेऊन राहिला गाडीला. पोहोचला अजून डबल मोहितच्या घरी. पहा कोंबड्या या कोंबड्याच्या करावं लागते मग काम ते त्याला चिकन बनवा लागते काम ते त्याला कलस भाऊ ब्लॉगर थंबनेल बनवून राहिला. ओके हा पिचातच पाय उभा ठेवते हा पिचातच पाय उभा ठेवते काय ठेवते पाय उभा ठेवते म्हणजे पाय असा आडवा ठेवला ना त्यानं. आता मी पडत होतो याच कारण थंबनेल बनवून राहिला यानं तिथे कम से कम 5-6 मिनिटाचा ब्लॉग बनवला. आपण तेवढ्याला टाकू जास्त मोठा टाकतो म्हणून त्यासाठी ना माझी हालत अशी दिसत असेल तुला आंघोळला निघतो असं दिसत असेल कारण मी आंघोळ वगैरे सगळं धुतलं. तब्येत आज आहे खराब आंघोळ वगैरे निघलो पण तुला पेंगाऱ्यासारखा दिसतो मी म्हणून काही हा म्हणते मला थंबनेल पाहिजे म्हणते गाडीसाठी म्हणजे थंबनेल म्हणजे बॅनर पाहिजे म्हणते गाडीचा मला हा करून राहिला. इकडे जेवण तेंदावरी खातात राहते खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर. अभी नहीं पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो उसके बाद हा नको टाकतो म्हणते पण तुम्ही ना हर एक ब्लॉग मध्ये पाहिजे असं हा नको टाकतो म्हणते पण हर एक ब्लॉग मध्ये मी टाकतो येते मोठे क्रिएटर दोन ब्लॉगर आहेत मस्त हा ब्लॉग बनवते मी याचा ब्लॉग बनवतो मोबाईल तेवढा हा म्हणजे फ्लॅशलाईट चालू करून सनेने ब्लॉग बनवते पण मी काय फ्लॅशलाईट त्यासाठी चालू करतो कारण की आपला मोबाईल आहे तेवढा हेवी नाही आहे ना काही नाही अँड्रॉइड मोबाईल आहे त्याचा आहे महंगा मोबाईल आहे म्हणून त्याचे कॅमेरे वगैरे सगळे ब्लॉगर हा पजू भाऊ का करते
काय करते याच्यावर फटाके देता राहायचं मी आलो म्हणजे काही ना काही. हे बघा टीव्ही हा मजू भाऊ तू होकाजी नायकाजी मन बरं एक बार मन काजी नाही काजी अजून एक बार मन अबे झाला ना अजून एक बार म्हण ना बे हो काय होकाजी नायकाजी याच्या जबरदस्त. आम्ही चालला आता भुमुडी आणवलं मोठी गाडी काय असं जाऊन पैदल पैदल हो पैदल भुमुडी आणून पैदल चालला आम्ही. ओक्काजी नायकाजी वाला सिस्टम आहे. चला आम्ही चालला आता इकडं चालला आम्ही आता गाडी आणवलं मा घरी चालला गाडी आणवलं आमची स्प्लेंडर नेऊन कारण की याची गाड्या आटल्या पुऱ्या मंगानीच पाहिलं तुम्ही ते गाडी आटली म्हणून त्यासाठी हे वाले गाडी नेऊन राहिला स्प्लेंडर आपली तर घरी जाऊन बैला वगैरे पाणी वगैरे पाजून मग त्याच्यानंतर आपली गाडी नेऊन हा चालला शरद भाऊ आपला ब्लॉगर बहुत पहिलेचा ब्लॉगर आहे. आज सकाळी आमच्या तुषार भाऊची दुकान आहे तिथे कटिंग वगैरे करायला जातून ते ती पाहिला आम्ही ना त्याचे ब्लॉग पूर्ण होकाजी नायकाजी जस भाऊ कुकडे चाललं बहुत जरा रायडर साहब. आता आम्ही आला जी सायला घरी जी हे पप्पू दुकान पाहाजी होकाजी नाही काजी पप्पू असला पप्पूच्या घरोजी साईल भाऊ आता गाडी आणायला द्यायला जी होकाजी नाही काजी. आता आम्ही पप्पूच्या दुकानामध्ये चालला जी पप्पू आहे का जी आता दुकानामध्ये पप्पू नसे जी आम्ही जाऊन फक्त हा कलश भाऊ व्हिडिओ बनवून राहिला जी होकाजी नाही काजी. साहिल भाऊ कुठं चाललास रे तू कायले बैल आणतेस साहिल भाऊ आता बैल आणायला चालला जी होकाजी नाही काजी. आता पप्पू भाऊ आला जी पप्पू भाऊने ब्लॉगिंग खोललं म्हणतात ना पप्पू भाऊ ब्लॉग खोललास का जी होकाजी आम्ही पप्पू भाऊच्या दुकानात आला जी होकाजी नाही काजी. पप्पू भाऊ आला हे डेव्हिड पान पॅलेसचे मालक होकाजी नाही काजी. बघा काहीच आम्ही आला जंगलामध्ये आता जंगलामध्ये यावं कारण की भोमुळे आणायला आला तुम्हाला म्हणलं होतं मी नका भोमुळे आणावलं येतून म्हणून त्यासाठी आला. आम्हाला दिसलं येती मंकी म्हणजे बंदर वगैरे दिसलं बघा येते आहेत बंदर तुम्हाला पण दिसत नसतील आम्हाला झूम करावं लागेल आपल्याला तेव्हा पुढे दिसतील कारण की आपला मोबाईल तुम्हाला सांगितलो पुरा गेला बितला आहे ना आज कामते त्याला कलश भाव करून राहिला इकडे ब्लॉगिंग. आता आम्ही चालला चिंदा देवीकडे मस्त एक नंबर गाडीवर बसला आता आम्ही चालला तिकडे बघा मस्त जंगलातला व्ह्यू मस्त हराभरा झाला बिलकुल एक नंबर हिवरा हा करून राहिला वरतून ब्लॉगिंग माहित नाही याचा ब्लॉग कसा निघते तर वरतून करते. हा बघा कलश भाऊ पुरा टेक्निक ना ब्लॉग बनवून राहिला हा. गाईस आमच्या गावी म्हणतात बहुत लोक म्हणजे बाहुली विहीर आहे म्हणतात त्या बाहुली विहिरीकडे आला आहे बघा. इथे पहाडी आहे या पहाडीवर चंगतो मी आता येथून फोटो वगैरे शूट वगैरे करून आम्ही येथे करतून शूट वगैरे ना. आता येते आहे बाहुली विहीर म्हणून हे बाहुली विहीर पायतून येते कोणाकडे आहे काय आपण पाहून राहिला पण ते आम्हाला काही दिसत नाही ना. मोहित भाऊ निवड गाडीच्या वाटच जाते. आता आम्ही चालला या पहाडीवर चंगतो मी थांबा ट्रॅकिंग करायची आहे आता आपल्याला करायची आहे ट्रॅकिंग तर मी चंगतो तिथे आता पाहतो जमते का तर मला चंगवलं थांबा मला काही चढता नाही म्हणता थांबा. आपण तर ट्रॅकिंग बहुत खतरनाक करतो म्हणा मी मला बचपनापासून सवक आहे का खोटी चंगावच्या पण वरती चंगलो मी न वाघी गाला आता आपली पिक्चर बनवला त्यासाठी आपण तेवढी ट्रॅकिंग वगैरे आपल्यासाठी चांगली नसेल म्हणून आपण नाही करू. तर हे बघा तिथपर्यंत चढलो मी थोड्या दूरपर्यंत मग त्याच्यानंतर वापस आलो तिथून का आपण तेवढा काही शौक नाही ठेवू खोटी ट्रॅकिंग वगैरे करायच्या. चला जाऊ आपण तिकडे समोर जाऊ चिंदा देवीकडे जातो मी तुम्हाला दाखव. चाय पिला दो अदरक वाली ठंड लग रही है मुझे चाय पिला दो. हे बघा थार जाऊन राहिली 4x4 चिंदादेवी मंदिर जवळ तुम्हाला दाखवतो मी पूर्ण त्यांचा व्हिडिओ वगैरे थांबा थांबणार आहे बापू येथे थांबवणार आहे मंदिराजवळ बस. हे बघा येते आहे येते आला आम्ही हा आहे मंदिर येते थांबा. आपण अंदर वगैरे नाही जाऊ शकत कारण की आपण चप्पल वगैरे वापरलाय म्हणून त्यासाठी नाही. हे बघा आणि येते हर एक टाइम मी सांगतो तुम्हाला हर एक टाइम येते हर एक टाइम वाघ राहते. हे बघा आता पण दिसला आम्हाला वाघ. काहीच किती जोरामध्ये पाणी येऊन राहिला आम्ही थांबला आता जंगलामध्ये काय येते पुरा
झाडाखाली थांबला ना बहुत जोरात पाणी येऊन राहिला पा बहुत. आणि याचा ब्लॉग चालू आहे आता, पुरा पाण्यामध्ये ब्लॉग बनवून राहिला मी आता. मोबाईलची पुरी ऐसी हो नाही तैसी हो, पण ब्लॉग बनवली आहे आपल्याला. हे बघा बहुत जोरात पाणी येऊन राहिला बाकी. आता आम्ही झाडाखाली येऊ म्हणून एवढा काही नाही, पण जंगलामध्ये बहुत जोरात पाणी येते ना. हा जास्त वेळपर्यंत राहू शकते पाणी असं वाटते, कारण कसं राहते याच्या पाण्याच्या जंगलामध्ये जास्त पाणी पडते. उभा आहे आणि येथून काही प्राणी वगैरे निघले का नाही आमची पुरे यायला लागतील. हे बघा तुम्हाला दाखवून राहिलं मी येथून पहा. येते एवढा पुरे एवढ्या जागेमध्ये पहा, एवढ्या जागेमध्ये काय सूरज गिरज काहीच नसतं निघला. आणि येते पहा, येथून आता सूरज निघला होता. थांबा, हा हे बघा पहा येते सूरज निघला. असा पुरा काम आहे याचा. ओ माय गॉड, पाणी आ गया. हे बघा पुरा वला झाला माणूस. आता थोडासा पाणी कमी झाला आणि जंगलामध्ये हा येता राहते म्हणा. बारिशच्या दिवसामध्ये बहुत पाणी येता राहते काही त्याच्यामध्ये. हा नाही, हा याचा वॉटरप्रूफ मोबाईल आहे, पण त्याच्यापेक्षा आपला वॉटरप्रूफ मोबाईल आहे, कारण की आपण लावला आहे ती झिल्ली. आम्ही रिक्स नाही घेऊ, मोबाईल जाईल का काही जाईल म्हणून. हा कलश भाऊ तिकडे सू करून राहिला, पण आपण त्याला दाखवू नाही शकू. मी जंगलाकडून आला येते घरी, पुरा ओला वगैरे झाला. मी वारलो म्हणा तसा पूर्ण काही तेवढा नाही, कारण पहा तुम्हाला दाखवलं किती जोरात पाणी येत होतं. आणि इकडं पहा, इकडं काही चिंचे पुढे वारली जागा आहे आमच्या, इकडं काहीच पाणी नाही आला. आता मी जेवण वगैरे करतो ना साली, असं वाटून त्याला चांगल्या डॉक्टरकडे जावं लागेल मला. काहून का, कारण की त्या दिवशी मी गोळ्या दाखवतो तुम्हाला 2-3 हे आहेत आपल्याकडे टॅबलेट. हे बघा हे टॅबलेट आहे, मी पडली मी खाल्लो. हे 2 म्हणजे कमजोर माहीत नाही का कोणत्या टॅबलेट यानं दिलं, डॉक्टरनं दिलं. हे घेतलं तरी काही आपल्याला आराम नाही होऊन राहिला. त्यासाठी आपल्याला जावं लागेल आता चांगल्या डॉक्टरकडे जावं लागेल. करडी वगैरेला एवढं 10 वेळेस पडते हातामध्ये जीव नाही राहिला आपल्या. आता पा अजून डोळे पुरे चढले सारखे लाल असं वाटून असं 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 का. म्हणून त्यासाठी डॉक्टरकडे जावं लागेल. डोळ्यामध्ये काही दम नाही राहिला आपल्याला. आता ठेवलं म्हणून मग संध्याकाळी खावं लागेल. आता जेवण वगैरे करतो. हा कुत्रा खावायला बसला आमच्या घरच्या. काय आला अजून रातच्या वेळेस जंगलामध्ये. आता मुलांनी आमच्याशी मोठा कलस ना. आता आहे आपला मन्यासूर. मन्यासूर म्हणजे म्हणून नाव आहे याचा, मन्यासूरच म्हणतो. 7 जण म्हणून ते हा, पण नाही टाकू आपण. आता चालला आम्ही घरी, वेळ झाली आता बहुत. आता तुम्हाला भेटून समोरच्या ब्लॉगमध्ये, कारण का बोलायचं का नाही काही समजून नाही राहिला. कारण माइंड काही प्रिपेअर नसे आपला. तब्येतही आपली बिघडली आहे तर काही पुरा आवाज पुरा घोंगडीत लेवानी येत नाही. म्हणजे सर्दीच्या कारण काही बोलता नाही आहे आपल्याला. त्यासाठी काही एव्हरेस्ट गेट हे इथे बसलाय. डाल्यानं दिसला होता का आपला भाऊ. हा बोला. तुला म्हणलं काय झालं? डाल्यानं